नमस्कार, मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या क्लिअर कट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादविवाद सुरू असतानाच मराठा आरक्षण सर्वेक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यात सरकारने सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यास नकार दिला आणि काल शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले। आतापर्यंत 2,12,00,000हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। शुक्रवार हा सर्वेक्षणाचा अखेरचा दिवस होता आणि शनिवारी म्हणजेच आज अहवाल सादर करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आणि शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रमाणपत्र मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले। मुदतवाढ नाकारल्याने मराठा समाज संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे। पुढे काय घडते ते पाहणे महत्त्वाचे आहे। सर्वेक्षण करण्यासाठी अधीक्षक आणि अधिकाऱ्यांसह 1,25,000हून अधिक प्रगणकांची म्हणजेच सर्वेक्षण करणारे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। घरोघरी जाऊन माहिती घेणे आणि मोबाईल ॲपमध्ये भरणे हे जे ॲप होते ते पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट कडून तयार केले गेले होते। या ॲपमध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक माहिती भरून घेतली जात होती। मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागास आयोगाने तयार केलेल्या 38 पानी प्रश्नावलीचे पुढील प्रकार आहेत: मूलभूत माहिती, कुटुंबाचे प्रश्न, आर्थिक स्थिती, कुटुंबाची सामाजिक माहिती, कुटुंबाचे आरोग्य। यामध्ये पुढील प्रश्नांचा समावेश होता: घर कशापासून बनलेले आहे? घर स्वतःचे आहे का? किती वर्षापासून या घरात तुम्ही राहता? कुटुंबाचा प्रकार कसा आहे, म्हणजेच एकत्र आहे की विस्तारित आहे, म्हणजेच कुटुंब एकत्र राहते की वेगवेगळे राहते? मूळ गाव कोणते आहे त्याची माहिती सांगा। आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कुत्रा किंवा माकड चावल्यास तुम्ही डॉक्टरांकडे किंवा तांत्रिककडे जाता का? हुंडा प्रथा आहे की नाही? विधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी आहे की नाही? आणि कुंकुम व मंगळसूत्र घालता येते का? विवाहित महिलांना डोके झाकावे लागते का? कुटुंबात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का? गेल्या 10 वर्षात कुटुंबात आत्महत्या झाल्या आहेत का आणि त्याची कारणे काय आहेत? या सर्वेक्षणात एका दिवसात 150 घरांचं सर्वेक्षण करावं असं टार्गेट होतं, पण एका मराठा समाजाच्या कुटुंबाची माहिती घ्यायला 30 ते 45 मिनिटे लागतात असे सर्वेक्षणकर्त्यांनी सांगितले आहे। आता यानुसार सर्वेक्षण पूर्ण होईल का अजून मुदतवाढ पाहिजे होती, हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे। आणि आता प्रश्न असा आहे की या सर्वेक्षणानंतर जी माहिती जमा होणार आहे ही कशा स्वरूपाची असेल आणि राज्य सरकार काय निर्णय घेणार, तसेच ते कायद्याच्या स्वरूपात टिकेल का, ही आता वेळ सांगेल। पण आत्ताची वेळ झाली आहे आपल्या या क्लिअर कट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याची। तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद।